ओके. सो विषय असा होता की जे ट्रम्प सरांनी जे केलं ते योग्य आहे की नाहीये, राईट. तर आम्ही इथे लाईव्ह सेशन आमचं घेत होतो. तर लाईव्ह सेशन मध्ये मला दाखवायला आवडेल. मी इथे मला माहिती नाही तुम्हाला लाईव्ह मध्ये तुम्हाला रिझल्ट इथे तुम्ही इथे मी सगळ्यांशी शेअर करतोय. इथे आम्ही जेव्हा पोल घेतले तेव्हा मेजॉरिटी लोकांनी नो म्हटलं की ट्रम्पनी राईट केलेलं नाहीये, राईट. हे प्रत्येकाचा व्ह्यू असेल. ओके. इव्हन माझ्या मते सुद्धा मला वाटतं की जे डोनाल्ड ट्रम्पनी जे केलं हे चुकीचं आहे असं मला वाटतं, राईट. ती मला एक सगळ्यांना बोलायचं आहे की टेरिफ लावणं इम्पॉर्टंट आहे, मान्य आहे. टेरिफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं भारताने पण दुसऱ्या देशांमध्ये टेरिफ लावलं पाहिजे. का? कारण कारण लक्षात घ्या की आपल्या देशातल्या म्हणतात ना, आपल्या देशातल्या जे आपले स्वदेशी प्रोडक्ट्स आहेत त्यांना आपल्याला हे मिळालं पाहिजे, राईट. आपल्याला जसं मध्ये एक देश होता, राईट. मला त्याचं नाव आठवत नाही, पण त्याच्या देशामध्ये ना त्यांचे जे लोकल फार्मर्स होते त्यांना ते जे प्रोडक्शन करत होते, राईट, त्यांचं प्रोडक्शन त्यांना खूप महाग पडत होतं. कारण ते छोट्या क्वांटिटीमध्ये करत होते. गरीब फार्मर छोटे करत किंवा छोट्या क्वांटिटीत ते प्रोडक्शन हे करत होते. पण काय होत होतं की बाहेरच्या देशातनं त्या पर्टिक्युलर देशामध्ये बाहेरच्या देशातनं जे बल्क प्रोडक्शन करत होते ते इम्पोर्ट कॉस्ट पकडून पण, राईट, ते तिकडच्या लोकल लोकांना ते स्वस्त जात होतं. म्हणून मग काय आलं की जे बिचारे जे लोकल जे तिकडचे फार्मर्स होते, राईट, त्यांना रोजगार मिळत नव्हता. आणि त्यांच्या गव्हर्नमेंटनी पाहिलं, म्हणजे एक वेगळा, मी युएस बद्दल नाही, एका वेगळ्या देशाबद्दल मी बोलतोय, राईट. तर त्यांच्या ते गव्हर्नमेंटनी पाहिलं की बाबा ह्यांना हा प्रॉब्लेम येतोय, राईट, की ह्यांना पण ग्रोथ मिळत नाही. म्हणून मग त्यांनी हे केलं, त्यांनी तात्पुरता जे आहे त्यांनी टेरिफ वाढवून ठेवले. बाहेरच्या देशातनं जे जे इम्पोर्ट जे गुड्स आहेत त्याच्यावर टेरिफ वाढवले, ज्याने का जे लोकल पब्लिक आहे त्यांना ते ते गुड्स ऍज कम्पेअर टू फार्मर गुड्स त्यांना ते महाग जातील, ज्याने का फार्मर्सना प्रोत्साहन मिळेल, त्यांचा बिझनेस वाढेल, त्यांचं प्रोडक्शन, त्यांचा टर्नओव्हर वाढेल. आणि झालं असतं त्याच्यामध्ये की जे फार्मर्स आहेत, लोकल फार्मर्स आहेत, त्यांचं प्रोडक्शन, त्यांचा टर्नओव्हर वाढला आणि त्यांची प्रगती झाली, राईट. आणि ते पण मग स्वस्तात देऊ शकले. बघा ना, ते पण मग थोडे स्वस्तात गुड्स देऊ शकले, त्यामुळे लोकल पब्लिकला पण परत गुड्स स्वस्तात मिळायला लागले. आणि त्यानंतर मग त्यांच्या गव्हर्नमेंटनी परत टेरिफ जो आहे तो कमी केला आणि बाहेरच्या देशातल्या जे आहे ना एक्सपोर्टर्स आहेत त्यांना वेलकम केलं. त्यामुळे सगळ्यांचंच काम झालं की पहिलं म्हणजे जे लोकल फार्मर आहेत ते पण जगले, त्याच्यानंतर जे पब्लिक आहे त्यांना पण स्वस्तामध्ये गुड्स मिळायला लागले, आणि जे त्या देशात एक्सपोर्ट करणार होते, राईट, ओके, त्यांना त्यांना देखील बिझनेस मिळायला लागला. सो असं काही डोकं वापरलं तर ते नक्कीच फायदेशीर हे असेल, राईट. पण इकडे जे ट्रम्पनी जे केलेलं आहे की त्यांनी ते बोलतात आम्ही रिटॅलिएशन मध्ये केलेलं आहे की अति जास्ती प्रमाणात जे टेरिफ लावायचं, एवढ्या सगळ्या देशांमध्ये टेरिफ लावायचं, राईट. तर काय होईल बघा की जसं आपला इंडिया आहे, आपल्याला पण 25-26% समथिंग त्यांनी 26% त्यांनी जवळपास टेरिफ लावलेला आहे, राईट. सो आणि त्यांनी आता 90 दिवसासाठी होल्ड केलेला आहे, त्यामुळे मार्केट परत रॉकेट झालं. त्याच्यामध्ये पण लोकांचं म्हणणं असं आहे की मार्केटला फिरवण्यासाठी हे ट्रम्पने हे सगळं केलं, राईट. असं काही लोकांचं मत आहे. पण लक्षात घ्या की आता मार्केट मान्य आहे, चांगलं चांगलं परफॉर्म करत आहे, पण ह्यांनी जे केलेलं आहे सो एवढं त्यांना रिटॅलिएशन मिळणं, जसं चायनाने पण केलं. आता दोघांनी 100-125% टॅरिफ जे आहे हे लागलेलं आहे. दोघांचं पण प्रॉब्लेम दोन्ही ठिकाणी आता. आणि ह्यांच्या वॉरमुळे काय होतं की म्हणजे हे जे मिनिस्टर लेवलला हे सगळं होतं, त्यामुळे सामान्य जे इम्पोर्ट एक्सपोर्ट आहेत किंवा जे ट्रेडर आहेत, राईट, जे गुड्स ट्रेडर आहेत ते प्रॉब्लेम मध्ये येतात. या सगळ्यांमुळे भरपूर लोकांचे बिझनेस, भरपूर बेरोजगारी वाढेल. सर्वात पहिला जो इम्पॅक्ट आहे तो युएस वरतीच पडेल. कारण युएस मध्ये म्हणा ना, युएस जे मेजरली डिपेंडेंट बाहेरच्या इम्पोर्टेड गुड्स वरती जास्त डिपेंडेंट आहे. तसं एक एक्झाम्पल आहे, कुठे त्यांचं चॉकलेट आहे, ते ती कंपनी बोलते की मान्य आहे आमचं चॉकलेट इकडे बनतं युएस मध्ये, पण त्याचं सगळं रॉ मटेरियल बाहेरच्या देशात येतं, आणि जर ते महाग पडलं तर आम्हाला चॉकलेट पण महाग पडणार. पण आणि युएस मध्ये महागाई देखील वाढणार, कारण त्यांचं म्हणा ना ते भरपूर जास्ती इम्पोर्ट वरती डिपेंडेंट आहेत, राईट. आणि काय होतं की हे जे हे इम्पोर्ट वॉर सुरू होतो ह्याच्यामध्ये, ऑलवेज रिमेंबर, हे इम्पोर्ट एक्सपोर्टचा वॉर सुरू होतो, आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट डेफिसिट वाढलं ना, करंट अकाउंट डेफिसिट वाढलं तर अख्खी इकॉनॉमी प्रॉब्लेम मध्ये येऊ शकते, रिसेशन येऊ शकतं, वॉर होऊ शकतो, किंवा म्हणा ना हे जे इकॉनॉमी जे आहे डिप्रेशन मध्येही जाऊ शकते. आणि ह्याच्या आधी पण युएसने केलेलं आहे, त्यावेळी पण त्यांना भरपूर प्रॉब्लेम फेस करावा लागलेला आहे, आणि यातनं काही निष्पन्न होत नाही. मला एक सांगायचं आहे की जर कुठल्याही देशाला जर टॅरिफ वाढवायचे असतील, तो त्यांनी काय करावं, त्यांनी जे आहे त्या समोरच्या देशाला कॉन्फिडन्स मध्ये घ्यावं, त्यांच्याशी बसून मिटिंग करावी की आम्ही असं करायचा प्रयत्न करतोय, आणि त्याच्या मागचं रिझन पण सांगतो. जसं मी एका देशाचं मी एक्झाम्पल दिलं की बाबा त्यांच्या फार्मर्सना, लोकल जे गरीब बिचारे फार्मर्स आहेत त्यांना प्रॉब्लेम होता, राईट, म्हणून त्यांनी समोरच्या देशांवरती त्यांनी टेरिफ वाढवलं. सो समोरचा देश पण समजून घेईल आणि एक लिमिट पर्यंत वाढवलं टेरिफ. तर विथ समोरचा देश जो आहे तो रिटॅलिएट करणार नाही, तो फाईट करणार नाही. तू तू 100 लावले म्हणून मी 110 लावतो, तू 110 लावलं मी 120 लावतो, 120 लावलं मी 120 लावतो, इथे दोघांचंही नुकसान आहे.
जसं की जर सांगतो जे ऑइल ओपेक आहे राईट, जे ऑइल प्रोड्युसिंग देश आहेत राईट, पूर्वी त्याच्यामध्ये पण त्यांच्यामध्ये पण वॉर चालायचा की कोण स्वस्तात विकते ऑइल, मग त्याच्याकडे बिझनेस जायचा राईट, जे इराक इराण सारखे देश आहेत, आणि त्यामुळे काय तर सगळ्यांचं नुकसान व्हायचं. मग यांनी स्वतः ते कार्टेल केलं राईट, हे सगळे एकत्र आले. ते बोलले जगाला ऑइलची गरज आहे, आपण आपल्यामध्ये भांडून आपण कशाला स्वस्तामध्ये करायचं आणि आपलं का नुकसान करायचं. मग हे एकत्र आले आणि ह्यांनी एक रेट डिसाईड केला की एकत्र मिळून रेट कमी जास्त करतात राईट, आणि आणि जगाकडनं पैसे ही लोक कमवतात राईट. जर हे आपापसात भांडण राहिले असते तर जगाला तर बेनिफिट झाला असता या कॉम्पिटिशनमुळे, पण ते स्वतः जे हे ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंट्रीज आहेत ते नुकसानामध्ये हे गेले असते राईट. सो तसं आहे, तर म्हणूनच लक्षात घ्या की माझ्या हिशोबाने जे काय होतं ते चुकीचं आहे, आणि मला नेगोशिएट केलं पाहिजे प्रॉपर, आणि एवढं अग्रेसिव्ह राहिलं नाही पाहिजे राईट. आणि म्हणतो ना आपण रिटॅलिएशन मध्ये जर असं काही आपण करत असू तर ते बाकीच्या देशांसाठी नुकसानदायक असेल ना असेल, पण युएस साठी हे पहिलं नुकसानदायक असेल. आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की युएसची हजारोनी पब्लिक जी आहे ही रस्त्यावरती उतरलेली होती राईट ट्रम्पच्या विरोधात राईट, कारण त्यांना देखील हा जो निर्णय हा मान्य नव्हता राईट युएसच्या पब्लिक, त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे युएस मध्ये किती मोठा प्रॉब्लेम हा होऊ शकतो. मे बी होणार पण नाही, पण होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत त्यांनी असं काय त्यांनी जर त्या ठिकाणी केलं तर राईट. आणि लक्षात घ्या, म्हणून मग तुम्हाला माहिती आहे बाकी देशांनी काय केलं की त्यांनी पण म्हणलं ना असे काय हे केले, म्हणजे काही युएस बरोबर गेम केले की ज्याने का ट्रम्पच्या पदावरती हे होईल, म्हणजे प्रॉब्लेम येईल, अशा काही गोष्टी त्यांनी पण केल्या रिटॅलिएशन मध्ये राईट. सो म्हणूनच लक्षात घ्या की मला हे कायमरित्या तुम्हाला सगळ्यांना बोलायचं आहे की म्हणा ना आपण पण कुठलाही निर्णय घेतो राईट, आणि जे देशाचे कर्ते आहेत त्यांनाही बोलायचं आहे की खरोखर जे देशाला आणि जगाला फायदेशीर असेल सगळीच लोक पुढे जातील असा निर्णय घ्यावा. असा म्हणत मला ती वाटतं असा चुकीचा निर्णय घेणं हे योग्य नाहीये, आणि हे प्रत्येका ना म्हणजे जगभरामध्ये प्रत्येकाने या गोष्टीला जे समर्थन नाही केलेलं आहे राईट. सो मला इथे भरपूर पब्लिक आहे, मी ज्यावेळी आता व्हिडिओ रेकॉर्ड करतोय भरपूर इथे पब्लिक आहे राईट. मला तुम्हाला विचारायचं आहे, मी सगळ्यांची माईक अनम्यूट करतोय, आता मी जे काय बोललोय किंवा बोलतोय हे बरोबर आहे का, व्हॉट एव्हर आय सेड राईट नाव, हे बरोबर आहे की चुकीचं आहे, तुम्ही सांगू शकता एव्हरीवन. बरोबर आहे सर. येस सर, बरोबर बरोबर आहे. आहे सर, बरोबर आहे. बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. बरोबर आहे सायलेन्स सर. मूव्हमेंट आहे एकदम. बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. राईट गोष्ट बरोबर आहे. बरोबर आहे येस सर. येस येस येस. ओके ओके. अगदी बरोबर आहे. येस थँक्यू एव्हरीवन, थँक्यू एव्हरीवन. येस राईट. आणि हे हे ट्रम्प सरांना पण कळलं पाहिजे होपफुली, तर माझ्या तुमच्यासारख्या सामान्य लोकांना जर कळू शकतं तर बरोबर नक्कीच आहे. नक्कीच. त्याचा इफेक्ट सॉरी तुम्ही बोलताय काही सर, सॉरी बोला, अनम्यूट करून बोलू शकता, सॉरी. येस प्रत्येक जण इथे व्हेरी ट्रू बोलताय जिकडे आम्ही लाईव्ह सेशन मध्ये आम्ही रेकॉर्डिंग करतोय. ओके सर बोला, तुम्ही काही बोलत अनम्यूट करा. सर ह्याचा जे इफेक्ट आहे ते आपले ह्या शेअर मार्केटवरती इफेक्ट होतो ना सर, येस इंडियन. होणारच, अख्ख्या जगभराच्या मार्केटमध्ये इम्पॅक्ट होतो राईट. आणि आता त्यांनी जस्ट मी सगळ्यांना बोलतो की त्यांनी लगेचच डिसिजन घेतलं, एवढं त्यांच्यावरती प्रेशर आलं युएस वरती, लगेचच डिसिजन घेतलं आणि आता डायरेक्टली ते कॅन्सल नाही करू शकत, ते तोंडावर पडल्यावर का आहे राईट. तर त्यामुळे त्यांनी 90 डेज होल्ड केलं आणि जवळपास आय थिंक 10% वगैरे फ्लॅट लावल्या काहीतरी त्यांनी राईट. सो पण मला ती वाटतं ते त्याच्यामध्ये ते लोक काम करतील, कारण ते परत 90 डेज नंतर त्यांनी काही गडबड केली तर परत त्यांना जगाला फेस करावं लागेल. आणि होपफुली त्याच्यावर निगोशिएट प्रत्येक देश निगोशिएट करेल राईट. आणि मला ती वाटतं म्हणजे प्रत्येक देशाने पण मला असं वाटतं करावं की की इन्क्लुडिंग इंडियाने, इंडिया असं करणार नाही राईट. आणि मला इंडियाबद्दल अभिमान वाटतो की उगीच कुठे पोक करायला जात नाही, उगीच इंडियन गव्हर्नमेंट की म्हणते ना कुठे वॉर करणं चुकीचे आहे, किंवा उगीच आपला देश जे आपल्यावर जर कोणी अटॅक केला तर म्हणून आपला देश हे मजबूत चांगलं लढतं, पण उगीच कोणाला त्रास द्यायला जात नाही. तर त्यामुळे इंडियाने जसं चायनाने रिटॅलिएट केलं तर त्याच्यामध्ये त्यांना भरपूर टेरिफ लावून ठेवलं त्यांनी 125% राईट, पण इंडियाने रिटॅलिएट नाही केलं आणि आपण रिटॅलिएट करू पण नाही, नेगोशिएट करावं राईट, की बाबा प्रत्येका आणि युएस बरोबर मिटिंग करावी आणि बाबा प्रत्येकाचा म्हणा ना सगळ्यांचं नुकसान होईल त्याच्यामध्ये. तर त्यामुळे त्यातनं एक मधला मार्ग काढावा आणि तो बेस्ट मार्ग काढावा ज्याने का सगळ्याच इकॉनॉमी इन्क्लुडिंग युएस आणि सगळ्याच इकॉनॉमी चांगली पुढे जातील आणि इंडियन मार्केट देखील चांगलं जम्प करेल. तर बघूया 90 डेज नंतर काय होतं, इट विल जस्ट वेट अँड वॉच. पण एक शेवटचं तुम्हाला बोलीन की लक्षात घ्या की हे जे काय होतं राईट, जे काय आता होतं हे, आणि ह्याच्यामुळे जो काय मार्केट इम्पॅक्ट पडतो शॉर्ट टर्म इम्पॅक्ट असेल राईट, आणि ओके लॉंग टर्म इम्पॅक्ट नसेल. पण हा देऊ ना करो की जर ह्या गोष्टीमुळे जर युएस मध्ये स्पेशली रिसेशन आलं तर त्याचा इम्पॅक्ट वरती आपल्या मार्केटवरती नक्कीच पडू शकतो. पण फक्त या डिसिजनचा जो इम्पॅक्ट आहे
राईट, पुढे जाऊन जरी टेरिफ वाढवलं राईट, त्याचा शॉर्ट टर्म इम्पॅक्ट असेल. पण त्या डिसिजन घेतल्यामुळे जर पुढे जाऊन हळूहळू युएस मार्केट जर रिसेशनला गेलं तर मग तो इंडियावरती लॉंग टर्म इम्पॅक्ट मे बी होऊ शकतो. राईट, आणि सो डिपेंड्स काय होतं, आणि ते तेवढी रिस्क मार्केटमध्ये घेऊन चालावी लागते आपल्याला. पण होपफुली अशा गोष्टी होऊ नये. एक्सपर्ट्स पण म्हणणं त्याचं आहे की बाबा अशा गोष्टी सहसा होणार नाही, आणि विल जस्ट फिंगर क्रॉस. ऑलरेडी जेवढं मार्केट पडायचं होतं तेवढं पडलंय. राईट, आणि आता इकडनं आपण एक चांगली ग्रोथ ही आपण एक्सपेक्ट नक्कीच करतोय. सो होपफुली वी होप फॉर दी बेस्ट, आणि बघूया पुढे काय होतं. आणि नक्कीच जे हे काहीतरी चांगलंच निष्पन्न होईल असं होप करूया. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.